जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, सध्या अशी एक चर्चा चालू आहे की यावर्षी आंबे जास्त आले, जांभळाचे पीक जास्त आलं. म्हणजे जे फळं आहेत त्यांचं प्रमाण जास्त आहे, तर पाऊस येणार नाही. तर काहींचं म्हणणं आहे की हा नैसर्गिक अंदाज आहे, जास्त फळं आले म्हणजे पाऊस येणार नाही, जास्त फळं आले म्हणजे दुष्काळ पडणार आहे, वगैरे वगैरे. तर याविषयी आपण चर्चा करणार आहोत. खरंच दुष्काळ पडणार आहे की पाऊसच येणार नाही? तर हे कितपत सत्य आहे? जर झाडांना फळे जास्त प्रमाणात आली तर दुष्काळ पडेल का किंवा पाऊस येणार नाही का? तर हे आपण बघणार आहोत. तर बंधू आणि भगिनींनो, जानेवारी फेब्रुवारीपासून निसर्ग बदलतो आणि जानेवारीमध्ये 14 जानेवारीनंतर उन्हामध्ये बदल व्हायला लागतो. तिळतिळ त्याच्यामध्ये बदल होतो आणि सूर्याची उष्णता भारतामध्ये वाढताना दिसते. भारत हा उष्णकटिबंधामधला देश आहे आणि या ठिकाणी काय होतं आहे की तिळतिळ वाढत जाणारा जो सूर्य आहे त्याची उष्णता एवढी पॉवरफुल असते की त्या कालावधीमध्ये झाडांना काय झालेलं असतं की तौर आलेला असतो. म्हणजे जानेवारी संपता आणि फेब्रुवारीच्या एंडिंगला म्हणजे एकीकडे हिवाळा संपतो आणि एकीकडे उन्हाळा सुरू होतो. अशा कालावधीमध्ये त्या आंब्याच्या झाडाला मोहर येते. मोहर म्हणजे फुलं यायला लागतात. त्याला तौर पण म्हणतात आणि मोहर पण म्हणतात. आणि मग याच्यामध्ये काय होतं की जर समजा फेब्रुवारी महिन्यामध्ये थोडं वातावरण चेंज व्हायला लागतं, होळीचे दिवस सुरू होतात आणि वातावरण निर्मिती अशी होते की जी उष्णता वाढत चालते त्या उष्णतेने काय होतं, जमिनीवरली हवेचं काय होतं की ती जड हवा हलकी होऊन जाते तापल्यामुळे आणि त्या ठिकाणी चक्रीवादळ वगैरे निर्माण होतं. परंतु यावेळेस असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी झालेला नाही आणि ते हवा न आल्यामुळे आंब्याच्या झाडाचा तौर म्हणजेच मोहर काय झाला, फार कमी प्रमाणामध्ये गळाला आणि त्यामुळे काय झालं की आंब्याची फळं मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आली. आता लोकांनी झाडं तोडली तो भाग वेगळा, परंतु नंतरचा जो सीझन येतो तो म्हणजे जांभळाचा. आता सध्या जांभळाच्या फळावरून सध्या एवढं वातावरण पेटलेलं आहे की लोकांचं म्हणणं आहे जांभळाची फळं जर जास्त प्रमाणात आली तर दुष्काळ पडतो, पाऊस येत नाही, वगैरे वगैरे वगैरे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे काय होतं, आता मेचा महिना सुरू आहे. काय झालेलं आहे, मे संपलेला आहे, जूनचा महिना सुरू आहे. जूनचे 15 दिवस होऊन गेलेत. तर काय होतं, मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एप्रिल मे या महिन्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये काय होतं, उन्हाची तीव्रता फार मोठ्या प्रमाणात असते आणि चक्रीवादळाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेलं असतं, या ठिकाणी वातावरण निर्मिती झालेली असते. परंतु यावर्षी असं कुठल्याही प्रकारचं मोठं वादळ झालेलं नाही आणि त्यामुळे काय झालं की जांभळाच्या झाडाला जो आलेला मोहर आहे, जी फुलं आहेत ती काय झाली, गळून पडली नाहीत. महत्त्वाचा मुद्दा काय, ती गळून पडली नाहीत. काय होतं, हवा सुटल्यामुळे त्या मोठमोठ्याने त्या फांद्या हल्ल्यामुळे काय होतं, त्याची जे तौर आहे, जो फुलं आहेत ते गळून पडतात, मोहर गळून पडतो आणि मोहर गळून पडल्यामुळे काय होतं की जे काही थोडेफार फुलं टिकून राहिले, ज्याचं फळामध्ये रूपांतर झालं, ते फळं पुढं चालून तसेच कायम टिकून राहतात आणि त्याचे परिपक्व झाल्यानंतर
जमिनीवरती आपल्याला पडलेले दिसतात. परंतु यावेळेस काय झालं की असं कुठलंही वादळ झालेलं नाही, कुठल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आभाळ आल्यानंतर आंब्याचा असो, जांभळाचा असो किंवा भोकराचा असो, हा फ्लोरा आभाळाच्या गरमीने सुद्धा गळून पडतो. यावेळेस आभाळसुद्धा आलेलं नाही जास्त प्रमाणात. त्यामुळे काय झालं आहे की म्हणजे ती वातावरण निर्मिती आपल्याकडे झालीच नाही ना, ढगाळ वातावरण झालं नाही. त्यामुळे काय होतं आहे, आता तुरीच्या फुलावर जर समजा ढगाळ वातावरण असेल तर तुरीच्या झाडावरती त्या शेंगांना किडे लागतात किंवा मग ते फ्लोरा गळून पडतो. तशा प्रकारचा घटना किंवा तशी कुठली आपत्ती यावर्षी आलेली नाही. त्यामुळे काय झालं की जी जांभळाची फुलं होती ती जशीच्या तशीच साबूत राहिली. थोडीफार गळाली असतील, पण ज्या प्रमाणामध्ये फुटली होती झाडं त्या प्रमाणामध्ये ते जशाला तशी समजा 1-2% गळून गेले असतात. समजा 20 फुलं एका फांदीला आले असतील, त्यातले 3-4 गळून गेले असतील. पण हवा आली असती किंवा वादळ आलं असतं किंवा आभाळ आलं असतं तर याच्यातली 20 पैकी किमान 10-12 गळून पडली असती, 8-10च राहिली असती. अशी अवस्था यावर्षी झाली नाही. म्हणून तो फ्लोरा जशाला तसाच राहिला आणि त्या फळांनी परिपक्वता घेऊन ती फळं पिकली. आणि पिकल्यानंतर जे काही समजा त्याचं थोडंफार हवा आली किंवा ते ऑटोमॅटिक कधी परिपक्व झाल्यानंतर ते झाड त्या फळाला सोडून देतं. जसं आंब्याच्या झाडाला हलावं लागतं किंवा तोडावं लागतं, तसं जांभळाच्या झाडाला नाही, त्याला हलवलं जरी बोरासारखं ते पटापटा खाली पडतात. म्हणजे ते झाड एवढं कमकुवत आहे की त्याची फळं ऑटोमॅटिक खाली सहज जरी हलवलं तरी खाली पडतात. मग हा नैसर्गिक जे वादळ वगैरे आहे ते न झाल्यामुळे जांभळाच्या झाडाला यावर्षी भरपूर प्रमाणात काय झाले, जांभळं लगडली. तसेच भरपूर लोकांचं म्हणणं असं असतं किंवा ज्या वर्षी कडुलिंबाच्या लिंबोळ्या जास्त प्रमाणात येतील त्यावेळेससुद्धा पाऊस कमी प्रमाणात येतो. तर आत्ता मी ज्याप्रमाणे सांगितलं की वादळ झालं नाही, आभाळ आलं नाही आणि तो फ्लोरा जशाला तसाच कायम टिकून राहिला, साबूत राहिला आणि परिपक्व झाल्यानंतर त्याच्यातून जे फळ वगैरे बाहेर आलं त्या फळापासून काय होतं, त्याचं प्रमाण वाढतं. हा काही आणि तो योगायोग म्हणा किंवा जे काय असेल ते, परंतु सत्य घटना अशी आहे. मग आता तुमचं अंदाज कसा आहे? पूर्वीचे लोक या पद्धतीनं अंदाज लावायचे की बाबा यावर्षी फळं भरपूर प्रमाणात आहे तर पाऊस येणार नाही. ती त्यांची जुनी भाकड कल्पना म्हणा किंवा जे काय असेल ते. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा हा आहे की वादळी वारे न सुटल्यामुळे ती फुलं तशीच टिकून राहिली, त्याचं परागीकरण झालं आणि परागीकरण झाल्यामुळे काय झालं की त्याला फळं लगडली आणि ती कायमस्वरूपी तशी टिकून राहिल्यामुळे भरपूर प्रमाणात त्याला फळं आली. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच भोकरसुद्धा या झाडाचीसुद्धा तशीच अवस्था आहे. हे झाडंसुद्धा पावसाळ्यामध्ये फळं देतात. आता जुलै महिन्यामध्ये त्या भोकराच्या झाडाला फळं येतात. तर या झाडाचीसुद्धा याच प्रकारे अवस्था आहे. यावर्षी भोकरंसुद्धा फार मोठ्या प्रमाणात झाडाला लगडणार आहेत आणि खायला फार स्वादिष्ट आणि चविष्ट असे त्याचं आंब्याच्या लोणच्यासारखं भोकराचंसुद्धा लोणचं केलं जातं. खायला फार चविष्ट वगैरे आहे. त्याच्यानंतर करवंद, ह्या करवंदाचीसुद्धा लोणचं केलं जातं. करवंद छोट्या खाणी झाड असतं, 3.5-4 फुट एवढ्या उंचीवरचं, परंतु त्याची करवंद फार खाण्यासाठी उपयोगी आहेत. पिकलेल्या करवंदाला काळी मैना म्हणून किंवा डोंगरची मैना म्हणून सुद्धा ओळखतात. आता हा भाग वेगळा, परंतु पूर्वीच्या लोकांना म्हणजे
ते त्यांच्या कल्पनेनुसार आज वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ह्या गोष्टी होऊ शकतात. पूर्वीच्या लोकांच्या हिशोबाने त्यांचं तत्त्वज्ञान बरोबर आहे, चुकीचं नाही. लिंबाच्या झाडाला लिंबोळ्या जास्त प्रमाणात आल्या म्हणजे तो दुष्काळाचा भाग, ही त्यांची कल्पना पूर्वीच्या काळाच्या लोकांची बरोबर आहे. किंवा जांभळाच्या झाडाला भरपूर जांभळं आली तर दुष्काळ पडण्याची शक्यता आहे, ही कल्पना बरोबर आहे. किंवा भोकराच्या झाडाला भरपूर भोकरं आली तर पाऊस पडणार नाही, दुष्काळ पडण्याची शक्यता आहे, ही त्यांची कल्पना बरोबर आहे, चुकीची नाही. फक्त इथं या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्या म्हणजे तिथपर्यंत पोहोचला नसल्यामुळे त्यांची ही भाबडी समजूत झाली की बाबा झाडांना खूप मोठ्या प्रमाणात फळं आली तर पाऊस पडत नाही, दुष्काळ पडतो. आणि ती एक निसर्गाचा संकेत म्हणायला हरकत नाही त्यांच्या हिशोबाने. जसं काही सजीवसुद्धा आपल्याला संकेत देतात. मृगाचा किडा नावाचा एक किडा म्हणजे खाकी कलरचा प्राणी असतो, झुरळासारखा गोल आकाराचा, आणि त्याला लांब लांब 2 मिशा असतात. आणि पूर्वीच्या काळी आपल्या माता भगिनी त्याला हळदी कुंकू व्हायच्या. किंवा मृगाचा किडा आहे हा 7 जूनला मृग सुरू झाला म्हणून बाहेर आला. यावर्षी तो कुठंही दिसला नाही. आता खेड्यापाड्यामध्ये जर दिसला असेल तर काय माहीत. मी ज्या ठिकाणी फिरलो किंवा माझ्या घराच्या परिसरामध्ये यावर्षी मला मृगाचा किडा कुठेही दिसला नाही. आता ते नैसर्गिक क्रिया झाली म्हणा, त्यांची संख्या कमी झाली म्हणा, जे काय असेल ते. त्याच्यानंतर मुंग्या ज्या असतात, काळ्या मुंग्या जर समजा खाद्यपदार्थ घेऊन जमिनीतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जात असतील तर 24 तासामध्ये पाऊस येण्याची शक्यता त्यांच्या पूर्वीच्या जे आपले आजोबा आजी पंजोबा वगैरे जे असतील यांचं हे गणित त्या काळातलं होतं. म्हणजे त्या काळामध्ये हवामान अंदाज वगैरे असं काही नव्हतं. आपले पंजाबराव डक असतील, कोणी असतील, पुणे वेधशाळा असेल, मुंबई वेधशाळा असेल, अशा प्रकारच्या वेधशाळा त्या काळात नव्हत्या. आणि अशा अंदाजानुसार आपले पूर्वज पावसाचं गणित लावायचे. आता त्यात वाद घालण्यासारखं असं काहीच नाही. प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही वेगळी असते. खेड्यातील आपला शेतकरी बांधव समाज हा पूर्वीच्या काळी अशिक्षित असल्यासारखा, कमी शिक्षण असल्यामुळे त्या अशा गोष्टीवर विश्वास ठेवायचे. आणि त्यांचा विश्वास ठेवणं काही चुकीचं नाही. तुम्ही आजही पहा, त्यांनी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी सत्य होत आहेत त्यांच्या अनुमानानुसार. तुम्ही अभ्यास करा. त्याला फक्त विज्ञानाची जोड त्यांना देता आली नाही म्हणा, किंवा विज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलं नव्हतं त्या काळामध्ये. अशा प्रकारची त्यांची कल्पना त्यांच्या परीने योग्य आहे, तुमच्या परीनं तुमचं तत्त्वज्ञान योग्य आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, तुम्हाला या व्हिडिओबद्दल आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला कितपत योग्य वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता. माऊली इलेक्ट्रिकल्स जालना या नावाने माझे यूट्यूब चॅनल आहे. आणि तसेच माझा मोबाईल क्रमांक आहे 8087 64 98 97. तर बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आणि याच्या अगोदरचे व्हिडिओसुद्धा कसे वाटले, काय वाटले, आणि तुमचं मत काय ही जाणून घेण्याची माझी पण एक जिज्ञासा आहे. आणि विखुरलेल्या पानांतर्गत, इतिहासाची विखुरलेली पानांतर्गत हे खेड्यातील ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी एक छोटंसं कार्य केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा. जे MPSC UPSC करणारे वगैरे आहेत त्यांनासुद्धा हा व्हिडिओ उपयोगी येऊ शकतो, नाही अशातला भाग नाही. कारण याच्यामध्ये नैसर्गिकरित्या कशी घटना घडते आणि त्याला वैज्ञानिकदृष्ट्या कसा आपण जोड लावतो या पद्धतीचा हा व्हिडिओ आहे.
तुम्हाला हे जे काही ज्ञानामध्ये भर वाटलं तर तुमच्याकडे जे काही ज्ञान असेल ते मला कळवा, किंवा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.